मराठी भाषेबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करत गावकऱ्यांना दमदाटी केल्याचा आरोप असलेल्या एका तरुणाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना समोर आली आहे। भाषेचा द्वेष करतो तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला फाट्यावर मारतो असे वक्तव्य करत परिसरातील काही नागरिकांना दमदाटी केली होती। ही बाब समजताच मनसेचे स्थानिक पदाधिकारी अमोल पवार यांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित तरुणाला जाब विचारला। त्याला चांगला मनसे स्टाईलने चोप देत जवळील पोलीस ठाण्यात नेऊन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात आली। मनसे कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्रात राहून मराठी माणूस आणि राज्याच्या प्रतिमेचा अपमान सहन केला जाणार नाही, ज्या ठिकाणी राहतात तेथील भाषा आणि स्थानिकांचा सन्मान करावा असा इशारा देण्यात आला आहे। जय महाराष्ट्र, मी अमोल पवार, महाराष्ट्र सैनिक। आज व्हिडिओ घेण्याचं कारण असं आहे की विरार पश्चिमला काही कारणास्तव आम्ही गेलो होतो। विरार पश्चिमला जात असताना काही मुलं, जी काही शाळेतली कॉलेजची मुलं आहेत, जी 19-20 वर्षाची मुलं होती, त्यांची आणि एक परप्रांतीय मुस्लिम होता त्यांची अशी काहीतरी बाचाबाची चालू होती। मोठ्या प्रमाणामध्ये बांबू काढणं, हे करणं, त्या लहान लहान मुलांना तो व्यक्ती समोरचा मारत होता। आणि हे सगळं बघत असताना बरीचशी लोक तिकडे होती आणि आम्ही तिकडे गेलो। आम्हाला फोन आला आणि आम्ही तिथे पोहोचल्यानंतर जे काही विषय होते संबंधित मुलांना वगैरे विचारण्यात आले की काय झालं, काय नाही, का मारामारी करतात, कशाला ह्या गोष्टी चालल्या आहेत। तेव्हा असं सांगण्यात येतं की जी समोरची व्यक्ती, जी परप्रांतीय मुस्लिम आहे, ती बोलते त्यांना की मराठी बोलायचं नाही, बोलायचं तर हिंदीत बोला, किंवा तो बोलतो की राजसाहेब कोण आहे, म्हणजे राजसाहेबांप्रती सुद्धा त्यांनी म्हणजे वेगवेगळे जे काही त्यांचे शब्द त्यांनी अपशब्द वापरले। त्या सगळ्या गोष्टींना नंतर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मी फाट्यावर मारतो अशा शब्दांनी त्यांनी डायरेक्टली 4 चौघांमध्ये बोलल्यानंतर तो माझा संताप अनावरच झाला आणि मी त्याला म्हणजे जो काय प्रसाद द्यायचा तो दिला। तर माझं एवढं म्हणणं आहे की तुम्ही महाराष्ट्रात राहतायत, कमवतायत, खातायत, तुम्ही परप्रांतातून महाराष्ट्रामध्ये ह्या आमच्या राज्यामध्ये कमवायला येतात, कमवा, आम्हाला त्याचा विरोध नाही, पण तुम्ही आमच्या भाषेची आणि आमच्या जे काही मराठी बांधवांची त्यांची इज्जत आणि सन्मान राखा, एवढं मी या व्हिडिओच्या माध्यमातून आज सांगतो। आणि त्याच्यानंतर सगळं प्रकार झाल्यावर आम्ही त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं। आता ते पुढे काय ते कळेलच उद्या पुन्हा।